मुंबईचे स्पेशल आयजी अब्दुल रेहमान यांची पत्रकार भवनात सदिच्छा भेट। MIDCतील प्रशासकीय इमारत कामाचा आमदार शाह यांच्या हस्ते शुभारंभ। खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत झाला टीचर्स असोसिएशनचा सन्मान सोहळा। गुरु शिष्य स्मारक येथे माजी महापौरांनी स्वखर्चाने बसविले लोखंडी जिने। आई यल्लम्मा देवी यात्रोत्सवाला सुरुवात। महाआरतीसह रक्तदान। समाजातील सर्व घटकांना संधी व न्याय मिळेल अशी लोकशाही राज्यव्यवस्था निर्माण करण्यात लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारितेचा महत्त्वपूर्ण वाटा असतो। त्यामुळे प्रसारमाध्यमांनी आपली जबाबदारी पार पाडताना समाजाच्या संरचनेतील घटकांना स्थान देऊन त्यांचे एकूणच जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत। समाजातील सर्व स्तरातील जनता रिफ्लेक्ट करण्याचा प्रयत्न माध्यमांनी केला तर खरी लोकशाही रुजेल असे स्पष्ट मत मुंबईचे स्पेशल आयजी तथा धुळे जिल्ह्याचे कर्तव्य कठोर माजी पोलीस अधीक्षक अब्दुल रेहमान यांनी धुळ्यात व्यक्त केले। अब्दुल रेहमान सोमवारी 8 जानेवारीला धुळ्यात आले असता त्यांनी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार भवनास सदिच्छा भेट दिली। NRC कायद्याच्या विरोधात राजीनामा का दिला असे विचारलं असता अब्दुल रेहमान म्हणाले की NRC कायदा हा ज्यांच्याकडे स्वतःची जमीन नाही त्यांना नागरिकत्व नाकारतो। जर नागरिकत्व मान्य केलं तर त्यांना निवडणूक लढण्यास प्रतिबंध करतो। देशातील दलित, आदिवासी, भटके, विमुक्त, OBC, अल्पसंख्याक अशा प्रवर्गातील स्वतःच्या मालकीची जमीन नसलेल्या नागरिकांची संख्या खूप मोठी आहे। अशा नागरिकांना नागरिकत्वाच्या अधिकारापासून NRC कायदा वंचित ठेवतो। यामुळे चुकीचा कायदा राबविणाऱ्या यंत्रणेचा भाग मी असू नये म्हणून प्रशासनाकडे राजीनामा सादर केला आहे। तो इन प्रोसेसमध्ये असल्याचंही अब्दुल रेहमान म्हणाले। यावेळी त्यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्ते नाझनीन शेख उपस्थित होत्या। अब्दुल रेहमान यांनी पत्रकार संघाच्या सभागृहातील ग्रंथसंपदा पाहून त्याविषयी माहिती जाणून घेत लायब्ररीच्या नीटनेटकेपणाची प्रशंसा करीत पत्रकार संघाची कामगिरी सतत उंचावत राहो अशा शुभेच्छाही दिल्या। यावेळी अब्दुल रेहमान यांनी स्वलिखित व प्रकाशित पॉलिटिकल एक्सक्लुजन ऑफ इंडियन मुस्लिम हे पुस्तक व बुके भेट देऊन पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे, उपाध्यक्ष अतुल पाटील, सचिव सचिन पाटील, कोषाध्यक्ष तुषार बापना, प्रांतिक प्रतिनिधी प्रकाश शिरसाट, कार्यकारिणी सदस्य जमील शाह, आकाश सोनवणे, दीपक शिंदे, पत्रकार पुरुषोत्तम गरुड यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या। यांनी आपल्या पत्रकारिता कसा उमटवून या जिल्ह्यात आजही त्यांच्या नावाचा इतिहास घेतला जातो। आज ते डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस म्हणून महाराष्ट्र पोलीस दलात सेवा देत आहेत। नवीन अध्यक्ष माननीय गर्दे साहेब, पाटील साहेब, उपाध्यक्ष, नवीन सेक्रेटरी आणि नवीन सर्व सदस्य सर्वांना मी निवडून आल्याबद्दल त्यांना मी शुभेच्छा देतो। अशी आशा व्यक्त करतो की आपल्या खाली धुळे जिल्हा जो पत्रकार संघ आहे तो निष्पक्षपणे आणि चांगल्या प्रकारे काम करेल ही माझी अपेक्षा आहे। म्हणणं आहे की जो देशाचा जो सामाजिक जो संरचना आहे तो प्रत्येक ठिकाणी तो रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे। जर सपोज करा शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, शेतकरी, शूद्र, गोरगरीब, मायनॉरिटीज हा देश सर्वांचा आहे आणि प्रत्येक इन्स्टिट्यूशन मध्ये तो रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे। मी महाराष्ट्र बातम्यांसाठी सचिन बागुल, धुळे। धुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने धुळे औद्योगिक वसाहतीत प्रशासनाचं काम सुलभ व्हावं म्हणून आमदार फारुख शाह यांच्या प्रयत्नाने प्रशासकीय इमारत बांधणे या कामासाठी 10,12,00,000 रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे। या कामाचा शुभारंभ सोमवारी 8 जानेवारीला आमदार फारुख शाह यांच्या शुभ हस्ते करण्यात आला। धुळे औद्योगिक वसाहत मोठ्या प्रमाणात विकसित होत असून तसेच नरडाणा औद्योगिक वसाहत सुद्धा चांगल्या प्रकारे विकसित होत आहे। या औद्योगिक वसाहतीत उद्योजकांच्या वेगवेगळ्या समस्यांसाठी त्यांना नाशिक व जळगाव येथे जावं लागत होतं। ही समस्या धुळे जिल्ह्यातील उद्योजकांनी आमदार शाह यांच्याकडे मांडली। त्यांच्या या निवेदनाचा विचार करता आमदार फारुख शाह यांनी
उद्योगमंत्री सावंत यांच्याकडे मागणी केली। यासाठी 2 वर्ष पाठपुरावा केला। या मागणीचा विचार करून उद्योगमंत्र्यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने धुळे औद्योगिक वसाहतीत प्रशासकीय इमारतीसाठी 10,12,00,000 रुपये मंजूर केले। या इमारतीमुळे धुळे जिल्ह्यातील उद्योजकांना मोठ्या प्रमाणात प्रशासकीय कामासाठी सोयीचं होईल। तसेच उद्योजकांचे व प्रशासनातील अधिकाऱ्यांचे काम सुलभ होणार असून आता उद्योजकांना जळगाव, नाशिक, मुंबई येथे न जाता धुळे येथेच आपले काम मार्गी लावता येईल। त्यामुळे उद्योजकांना होणारा त्रास वाचणार आहे। या उद्घाटन कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात उद्योजक व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते। यावेळेस उद्योजकांनी आमदार फारुख शाह यांचं आभार मानलं आणि अपेक्षा केली की धुळे जिल्ह्यातील उद्योग वाढविण्यासाठी धुळे जिल्ह्यात एक सेमिनार घेण्यात यावा। त्यामुळे उद्योजकांना चालना मिळेल व देशभरातील उद्योगपती आपले उद्योग चालविण्यासाठी पुढे येतील। यापूर्वी आमदार फारुख शाह यांच्या प्रयत्नाने धुळे औद्योगिक वसाहतीसाठी सुसज्ज अग्निशमन केंद्र उभारण्याचं काम प्रगतीपथावर असून औद्योगिक वसाहतीचा पाण्याचा प्रश्न देखील 37 कोटी रुपयांची हरण्यामाळ पाणी पुरवठा योजना मंजूर करून निकाली काढला आहे। शुभारंभ प्रसंगी आमदार फारुख शाह यांच्यासोबत भिकन हाजी शाह, डॉक्टर दीपश्री नाईक, निजाम सय्यद, इक्बाल शाह, डॉक्टर बापूराव पवार, आसिफ शाह, हारून खाटी, सौद आलम, सलमान खान, रियाज शाह, समीर शाह, फैजल अन्सारी आदी उपस्थित होते। धुळे MIDC येथे प्रादेशिक कार्यालयाचा उद्घाटन माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे। आपण बघतच असाल की मी आमदार झाल्यानंतर सुरुवातीपासून धुळे शहराचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्न करतो आहे। शहरातील प्रमुख रस्ते काँक्रिटीकरण केले, मी महाराष्ट्र बातम्यांसाठी सचिन बागुल, धुळे। महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन तर्फे रविवारी 8 जानेवारीला दुपारी धुळे शहराजवळील मुंबई आग्रा महामार्गावरील रिद्धी सिद्धी सभागृहात शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांना सन्मान सोहळा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत पार पडला। त्यावेळी ते संबोधन करीत होते। शिवसेना नेते विनायक राऊत, संपर्क प्रमुख अशोक धात्रक, आमदार कुणाल पाटील, आमदार आमशा पाडवी, माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील, टीचर्स असोसिएशनच्या संस्थापक अध्यक्ष व शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील, माजी महापौर भगवान करंकाळ, महेश मिस्त्री, शिवसेना जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, हेमंत साळुंखे, महानगर प्रमुख डॉक्टर सुशील महाजन, धीरज पाटील, महिला आघाडीच्या हेमा हेमाडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रणजित भोसले उपस्थित होते। खासदार राऊत म्हणाले की आज राज्यात मराठी भाषा शाळांची स्थिती अत्यंत बिकट आहे। विद्यार्थी, शिक्षक मराठी शाळेत नाहीत तर दुसरीकडे इंटरनॅशनल शाळांचे फड वाढत आहेत। मातृभाषेतून शिक्षकांचा पाया भक्कम होतो, मात्र त्याच मराठीकडे दुर्लक्ष केलं जात आहे। हे दुर्दैव आहे। अंगणवाडी सेविकांना 5 महिन्यांपासून मानधन नाही, त्यांच्यासाठी केवळ 25 कोटी रुपयांची तरतूद आहे। शिक्षणासाठी 25 कोटी खर्च करण्याची कुवत नसलेल्या सरकारला शिक्षणावर बोलण्याचा अधिकार नाही। राज्यात झालेला शिक्षणाचा खेळखंडोबा हा महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणार आहे। आज सर्वाधिक प्रश्न हे शिक्षकांचे आहेत। शिक्षकांना आपल्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरावे लागते। त्या दिशेने राज्याने महाशक्ती होण्याचं स्वप्न पाहू नये। मराठी टिकली नाही तर महाराष्ट्रही टिकणार नाही, अशा शब्दात खासदार राऊत यांनी राज्य व केंद्र सरकारच्या शिक्षण धोरणावर टीका केली। कार्यक्रमाला धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव, नगर येथील शिक्षक व मान्यवरांची मोठी उपस्थिती होती। सन्मान सोहळ्यात धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव तसेच नगर जिल्ह्यातील शिक्षकांचा आणि कर्तृत्ववानांचा सत्कार झाला। 300 शिक्षकांना सन्मान करण्यात आला। मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देण्यात आलं। या प्रसंगी श्री शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा अलका बियानी यांचा विशेष सन्मान झाला। प्रास्ताविक टीचर्स असोसिएशनच्या शुभांगी पाटील यांनी तर सूत्रसंचालन त्रिवेणी सोनवणे यांनी केलं। देशाच्या
मी महाराष्ट्र बातम्यांसाठी सचिन बागुल, धुळे। शहरातील गुरु शिष्य स्मारक येथे माजी महापौर प्रतिभा चौधरी यांनी स्वखर्चाने 2 लोखंडी जिने बसविले। त्याचे लोकार्पण सोमवारी 8 जानेवारीला संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रथम महापौर भगवान करंडकाळ व माजी महापौर प्रतिभा चौधरी यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी रघुनाथ चौधरी, पितांबर महाले, नगरसेवक नरेश चौधरी, माजी सरपंच भटू चौधरी, युवराज चौधरी, रामेश्वर चौधरी, योगेंद्र थोरात, खानदेश तेली पंचमंडळ अध्यक्ष कैलास चौधरी, चंद्रकांत चौधरी, मनोज चौधरी, श्याम चौधरी, दत्तात्रय चौधरी, प्रबोध चौधरी, बबनराव चौधरी, अनिल अहिरराव, निरंजन करंडकाळ, लोकेश चौधरी, रमेश करंडकाळ, प्राध्यापक सागर चौधरी, रितेश चौधरी, प्रसाद अहिरराव, मनोज चिलंदे, भूषण चौधरी, योगेश चौधरी, महिला मंडळाचे अलका चौधरी, सुमन महाले, आरती महाले, दीपिका चौधरी, स्मिता पाटील, आशा चौधरी उपस्थित होते। माजी महापौर प्रतिभा चौधरी यांनी सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून केलेल्या या कार्यामुळे त्यांची समाज बांधवांकडून कौतुक करण्यात आलं। संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या स्मारकाच्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून चढण्यासाठी व उतरण्यासाठी जिना किंवा पायऱ्या नव्हत्या, त्यामुळे स्मारकाच्या ठिकाणी जयंती किंवा पुण्यतिथीला मोठी अडचण निर्माण होत होती। ही बाब लक्षात घेऊन व खानदेश तेली मंडळ आणि तेली समाज महिला मंडळ यांच्या मागणीनुसार माजी महापौर सौ चौधरी यांनी स्वखर्चाने 2 लोखंडी जिने बसवून घेतले। या जिन्याचे संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त लोकार्पण करण्यात आलं। जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे शिष्य संत संताजी जगनाडे महाराज यांची उद्या पुण्यतिथी आहे। यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने अनेक वर्षापासून हे इथं आमचं तेली समाजाचं किंवा सर्व समाजाचं श्रद्धास्थान व वारकरी बांधवांचं श्रद्धास्थान असलेलं संताजी गुरु शिष्य स्मारक या ठिकाणी अनेक वर्षापासून 2001 पासून हे स्मारक झालेलं आहे। परंतु हे स्मारक ज्या वेळेला संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी किंवा जयंती असते त्यावेळेला सर्व समाज बांधव व तसेच शहरातील इतर समाज बांधव वारकरी संप्रदायाचे सर्व बांधव इथे येत असतात आणि पुण्यतिथीला व जयंतीला ते हार घालत असतात। परंतु इथे ज्या दोन्ही साईडला आता शिड्या लावलेल्या आहेत पायऱ्या चढण्यासाठी, त्या पायऱ्या नव्हत्या, त्याच्यामुळे अनेक वेळेला वरती चढण्यासाठी गैरसोय होत होती। मी महाराष्ट्र बातम्यांसाठी सचिन बागुल, धुळे। धुळे शहरातील मालेगाव रोडवरील श्री आई रेणुकादेवी यल्लमा यात्रोत्सवाला सोमवारी 8 जानेवारीला सुरुवात झाली। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन तथा माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या हस्ते दुपारी महाआरती झाली। यावेळी रक्तदान शिबिर झालं। शिबिरात समाज बांधवांसह भाविक सहभागी होऊन रक्तदान शिबिरात सहभागी झाले। यात्रेत बालगोपाल आबालवृद्धांसह महिलांनी तसेच भाविकांनी दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी गर्दी केली होती। कार्यक्रमाला श्री महामंडलेश्वर पार्वती रवी पुजारी ट्रस्टचे अध्यक्ष बबन जिरेकर, एकनाथ विजय व्यायामशाळेचे अध्यक्ष पैलवान संजय शिंदे, अशोक कोरे, जीवन शेंडगे, मयूर खोपडे, मयूर कंट्रे, अशोक मंगेडकर, सुनील जिरेकर, बंटी शेवतकर, सागर चौगुले, अविनाश लोकरे, बाळू मंगीकर यांच्यासह यल्मार समाज बांधव उपस्थित होते। कार्यक्रमाचं आयोजन श्री आई यल्लमा रेणुकादेवी मंदिर ट्रस्ट व समस्त यल्मार समाजातर्फे करण्यात आलं। जय श्री महाकाल, जय माताजी। सालाबादप्रमाणे यंदाही रेणुका यल्लम्मा देवी यात्रा उत्सव आपण मोठ्या प्रमाणात साजरा करत आहोत। यंदाही देवीचे नवस फेडण्याकरता मोठ्या प्रमाणाने भाविक तिथं जमा झाले आहेत आणि रक्तदान शिबिराचाही कार्यक्रम यात्रेनिमित्त घेतला जात आहे। उद्या देवीची भव्य पालखी मिरवणूक आहे। त्याच्यानंतर भगवती कायम नवसाला पावत असते, असंच भक्तांच्या नवसाला पावू दे आणि सगळ्यांची मनाची इच्छा पूर्ण होते। जय माता। मी महाराष्ट्र बातम्यांसाठी सचिन बागुल, धुळे।